लॉंग डिस्टन्सला निघताना किंवा गाडी मी जर का ठेवतोय तर माझ्या गाडीत कमीत कमी हाफ टँक पेट्रोल पाहिजे, फ्युएल पाहिजे. या रात्री जरी स्टार्टर मारलं तरी माझी गाडी, मला कॉन्फिडन्स पाहिजे की कमीत कमी 100-150 किलोमीटर तर हॅसल फ्री जायलाच पाहिजे. डिझेल बंद होईल 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 पुण्यात एक असं आहे ना की घरात जेवढी माणसं तेवढे टू व्हीलर. कुठचीही गाडी चालवत असेल, ती टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, साधारणतः दर 2 तासांनी एक ब्रेक घ्यावा. की टोयोटा ही कधी म्हातारी होतच नाही. नमस्कार. गप्पा गोष्टींचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टच्या डबोल्यात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. वाहन ही गोष्ट आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे, ती बिघडल्यानंतरच आपल्याला तिचं महत्त्व कळतं. पण मग ती बिघडू नये यासाठी कोणती काळजी घ्यायची, वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करणं, किती वेळानंतर सर्व्हिसिंग करायचं, सर्व्हिसिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, या सगळ्या विषयात आपण गप्पा मारणार आहोत. आणि आपल्याबरोबर या गप्पा मारायला आलेले आहेत ऑटोमोबाईल इंजिनियर वैभव काळे. नमस्कार सर. नमस्कार. माझा पहिलाच प्रश्न असा आहे की वाहनाची काळजी कशी घ्यावी? हे बघ सुमित, कसं आहे, आता कुठचीही गोष्ट, अगदी आपण माणूस जरी असला तरी आपण आपल्या बॉडीचं पण काही ना काहीतरी ऑइलिंग केल्यावर करत असतो ना. 40 नंतर बाबा कम्प्लीट बॉडी चेकअप कर, या सगळ्या गोष्टी करत असतो. तसं ते तर ॲक्च्युअल इंजिन आहे, तर त्याच्यात सुद्धा जर 10,000 किलोमीटरला ऑइल चेंज, इंजिन ऑइल चेंज केलं गेलं पाहिजे. 20,000 किलोमीटर झाले, साधारणतः 20,000 ते 22,000 किलोमीटर झाले की ब्रेक ऑइल आणि गिअर ऑइल बदली केलं गेलं पाहिजे. मग तेव्हा पेट्रोल गाडी असेल तर स्पार्क प्लग बदली केले गेले पाहिजेत. या गोष्टी आहेत. किंवा बाबा 40,000 किंवा 3 वर्ष झाली की गाडीचे टायर बदली केले गेले पाहिजेत. किंवा गाडीच्या अगदी रंगाबद्दल म्हणायचं झालं तर बाबा पावसाळ्याच्या आधी एकदा पॉलिश करून घ्यायची. म्हणजे मग त्याच्यात काय होतं, पावसात पडणारं पाणी जे आहे ते त्याच्यावर थांबत नाही, ते दवबिंदूसारखं निघून जातं, कारण वॅक्सची एक कोट येते. बरोबर. मग पावसाळ्यानंतर एकदा पॉलिश का करावी, तर बाबा पावसाळ्यात जी काही आपण गाडी वापरली तर रस्त्याची कामं आपल्याकडे पावसाळ्यातच होतात. त्यामुळे त्यातनं उडणारी तो जो काही चिखल आहे, काय घाण जी काही उडते ती त्याच्यात पॉलिश जेव्हा केली जाते तेव्हा ती सगळी रंगावरनं साफ होते. म्हणजे डेफिनेटली रंगाचं पण आयुष्य पण वाढवतोय. तर अशा किंवा बाबा पुढे लांब प्रवासाला जायचं आहे, म्हणजे आता साधारणतः बाबा मला मुंबईतनं पुण्यात जायचं आहे. अगदी मी खूप कोल्हापूर बँगलोर वगैरे नाही म्हणत आहे, पण मुंबई पुणे साधारण 150-200 किलोमीटरचं अंतर आहे. मग तेव्हा जाताना मला काय करायचं, तर बाबा सकाळी मी टायर प्रेशर हे नेहमी सकाळी चेक केलं गेलं पाहिजे. तर ते लाईफ त्याचं लाईफ चांगलं राहील म्हणण्यापेक्षा सगळ्यात मेन म्हणजे टायर बस्टिंगचे जे आपल्याकडे प्रॉब्लेम होत आहेत ते कमी होतील. आणि मग ते शक्यतो माझ्या ह्यानी ते जिथे पेट्रोल पंपावर तुला डिजिटल गेज आहेत तर त्याच्यावरच केलं गेलं पाहिजे, कारण ती आपण ॲझ्युम करतो की ती कॅलिब्रेटेड असतात. बरोबर. तर किंवा टायरचं लाईफ जसं मी म्हटलं की 3 किंवा 4 वर्षानंतर किंवा 40-45,000 किलोमीटर नंतर बदललं गेलंच पाहिजे. बरं, आज आता असं आलं आहे की गाडी घेताना माणूस घेतो पण तिचं मेंटेनन्स आलं की बापरे एवढे पैसे. कारण एक टायर म्हटलं साध्यात साधी, आता आपण छोटी गाडी म्हटलं तर तिचा एक 4,000-4,500 5,000ला टायर येतो. म्हणजे तो मोठ्या गाडीला गेलास, म्हणजे SUV ज्या आहेत, इनोव्हा आहे, त्या क्लासमध्ये जर का गेला तर त्याचा एक टायर 10,000 आणि 11,000ला आहे. बरोबर. मग तो मेंटेनन्स वाढतो, पण मग ते वेळेत केलं ना. बरं, त्याच्यात एक ऑप्शन आहे, जसे टायर 3 वर्षानंतर बदलायचे तर 4ही बदला असं कंपल्शन नाही आहे, 2च बदला. पण ते 2 कंपल्सरी बदला. मग ते 2 बदलताना काय करावं, तर बाबा ते पुढेच टाकावे. असे दिसायला टायर कितीही छान दिसू देत, अरे नाही माझी गाडी चालली, म्हणजे मी आता इतके वर्ष करतोय त्याच्यात मी ही जी उत्तरं ऐकलेली आहेत, अरे माझी गाडी चालतच नाही, मग मी काय कशाला मी टायरचा खर्च करू. आणि मग नाही तर मग कुठेतरी टायर पंक्चर झाला जास्त वेळा किंवा फुटला काही झालं की मग मी आत्ता एकच टायर टाकतो, असं नाही चालत. तर कसं आहे, शेवटी तेव्हा तू एक टायर टाकून तू पैसे वाचतात. मी म्हटलं तसं 4,500 ते 9,000 तुझं एका टायरमध्ये काम होतं, पण दुसऱ्याचं लाईफ व्हॅरी होत राहतं ना. एक जुनाच आहे आणि एक अगदी कोरा करकरीत आहे, तर त्याचा परफॉर्मन्समध्ये फरक पडणार, प्रेशर जास्त येतं, तो वीक होणारच आहे ना. करेक्ट. तर त्यामुळे ते 3 किंवा 4 वर्षानंतर टायर बदलावे.
आणि 40,000 किलोमीटर चालो अगर न चालो, कारण शेवटी आपल्याकडे आपण ज्या शहरात राहतो तिथेही, म्हणजे ते मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, कुठेही हवेचा रबरावर परिणाम होतोच. बरोबर. जसं आपण साधा रबर बँड सुद्धा नुसता ड्रॉवरमध्ये ठेवलेला असेल, तो ड्रॉवरमध्ये बंद असतो तरी सुद्धा तो चिकटतो कालांतराने, काही एक सर्टन स्पॅन नंतर. टायर तर एक्सपोज टू एअर आहेत, त्यामुळे तू गाडी वापर अगर नको वापरू, त्याच्यावर त्याचा हवेचा परिणाम होतच असतो. बरोबर. त्यामुळे टाकताना कंपल्सरी टायर 2 टाकले गेले पाहिजेत, आणि ते सुद्धा पुढे टाकायचे. कारण एक तर एक सगळं इंजिन पुढे असल्यामुळे लोड पुढे आहे, स्टेअरिंग कनेक्ट पुढे असल्यामुळे कंट्रोल पुढे आहे, त्यामुळे पुढचे 2 टायर हे नेहमी नवीनच पाहिजेत. म्हणजे अगदी आपण, आता मी त्याच्यातच फार जरा जास्तच ऑब्झर्वेशनमध्ये असल्यामुळे एस टीसारखं प्रकार जिथे आपण म्हणतो फारच मेंटेनन्सच्या बाबतीत जरा ढिसाळ कारभार आहे, तर तशा ह्याच्यात सुद्धा बघशील तर पावसाळा जवळ आला साधारण की त्यांच्या सगळ्या गाड्यांचे पुढचे टायर कोरे करकरीत असतात. मागचे ते 4-4 वेळा रिमोल्ड केलेले असतील, पण पुढचे टायर कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही कोण. कारण शेवटी त्याच्यातनं पण प्रवासी जात आहेत. एक टायर फुटला तर काय होतं आपण हल्ली वाचतोय. बरं, मग टायर टाकायचे आले तर त्याच्यात काय करावं, तर हवेच्या ऐवजी नायट्रोजन गॅस भरावा. अच्छा. तर नायट्रोजन का, तर बाबा हवा गरम झाली की प्रसरण पावते. बरोबर. नायट्रोजनला तो फरकच पडत नाही, कारण नायट्रोजन गॅसच स्वतः थंड आहे. हायवेजवर जास्त हे बघायला मिळतं, सिमेंट रोडवर. हो, कारण तेच आहे ना, मी म्हटलं तसं. कसं आहे, सिमेंट रोडवर किंवा एक्सप्रेस हायवेला आपण कधीतरी जातो, आपली गाडी सिटीत जेव्हा चालते तेव्हा ती त्या स्पीडला चालत नाही. बरोबर. तसं ऑइलचं पण मी म्हटलं तसं की गाडी चालो अगर न चालो, ऑइल हे बदली गेलंच पाहिजे. 6 महिन्यातनं एकदा किंवा 20,000 किलोमीटर. आता पूर्वीच्या गाड्याने 10,000 किलोमीटर होतं, आता ते 20,000 किलोमीटर झालंय. हा झाला त्या गाडीचं टेक्निकल मेंटेनन्सचा भाग. मग गाडी चालवणं हा पण एक विषय येतो, कारण कितीही मेंटेन केलेली गाडी असली तर चालवणारा जर का भयावह असेल चालवणं तर ते होणारच आहे ना. मारुती सुझुकीची बिल्ड क्वालिटी आणि बाकी कंपन्यांची बिल्ड क्वालिटी, आता सध्या म्हणजे मारुतीचा शेअर ऑलमोस्ट 50% आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत, पण तिच्या बिल्ड क्वालिटीवर कंटिन्युअसली प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. कुठलीही मग मारुतीची गाडी असो, मला वाटतं हार्डली 1-2 असतील की ज्यांची बिल्ड क्वालिटी बरी आहे, पण बाकी सगळ्यांची बिल्ड क्वालिटी फार सुमार आहे. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कम्पॅरिझन करायचं झालं तर टोयोटा, होंडा. नाही, हे बघ कसं आलं, मारुतीवर बिल्ड क्वालिटी चांगली आहे नाही आहे हे लोकांनी बघितलंच नाही. कारण जेव्हा मारुती लॉन्च झाली 82 ते 84, 80च्या त्या दशकात, तेव्हा आपल्याकडच्या मार्केटमध्ये ऑप्शन जास्त नव्हते. बरोबर. फिएट म्हणजे प्रीमियर पद्मिनी, ॲम्बॅसेडर आणि महिंद्राची जीप, विषयच संपला. त्याच्यात ती एअर कंडिशन असणं, म्युझिक सिस्टीम असणं हे स्वप्नवत होतं. कारण पूर्वीच्या काळी बेसिकली गाडी असणं हेच स्वप्न होतं. बरोबर. आज कसं झालं ना, मी असं म्हणेन की एक वेळ भाजी घेताना आपण घासाघीस करतो, पण गाडी घेताना करत नाही. पटकन जातो, बुक केली, फायनान्सवाले तर काय दारात येऊन फायनान्स द्यायला तयार आहेत. फिएट ॲम्बॅसेडर नंतर मारुती आली. आता मारुती जवळजवळ 40 वर्ष तर झालीच, 40-45 वर्ष आली. तर तो एक जो लोकांच्या डोक्यावर त्याचा पगडा बसलेला आहे ना, किंवा तो एक स्ट्रॉंग इम्पॅक्ट आहे ना, तो फारच हे आहे. कारण आज म्हणूनच मारुतीचा शेअर जास्त आहे. हे जे काही वेगवेगळे मॉडिफिकेशन्स आले, चेंजेस आले, कायदे बदलत गेले, कारण रस्त्यावर होणारे अपघात आणि ह्या सगळे प्रकार आहेत, त्याच्यामुळे कायद्यात बदल केले गेले. मग त्याप्रमाणे गाड्यांना पण ते लागू झालं ना. बरोबर. नुसतं माणसं शिकवून गाडी चालवणं हा वेगळा विषय आहे, पण ती गाडी पण तशी असली पाहिजे ना. तर मग ती तसं चेंज झाल्यावर मग लोकांना पण तरीसुद्धा अजून एक कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर, आपला फर्स्ट प्रेफरन्स गाडी घ्यायची झाली आयुष्यात पहिली, तरी पहिला प्रेफरन्स मारुती. कारण ती प्रूव्हन आहे ना, 40 वर्ष ते मार्केटमध्ये आहेत. बरं, स्ट्रॉंगली होल्ड आहे मार्केट शेअरवर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत. मग त्याच्यानंतर टोयोटा आली, होंडा आली, आता तर किया आले, होंडाई आहे.
आपली सेल्फ मेड इंडियन टाटा आहे, महिंद्रा तर फार पूर्वीपासून एक्झिस्टन्समध्ये आहे, त्यांना तर काही म्हणजे दे आर. आता टाटाच्या बिल्ड क्वालिटीवरनं तर म्हणजे लोक असे असतात की सोशल मीडियावर टाटा म्हटलं की देश का लोहा वगैरे असं म्हणतात, पण टाटाची सर्व्हिस इमोशनल असणं एक वेगळी गोष्ट, पण तुम्ही तुमचे खिशातले घामाचे पैसे टाकताय तर त्या बदल्यात तुम्हाला जी सर्व्हिस मिळते टाटाची, जी फार वाईट आहे. पण तशा ह्याच्यात मी सांगेन, मी जसं बऱ्याच वेळा म्हणतो की नाम ऐसा करो की काम हो जाए, या काम ऐसा करो की नाम लेते ही काम हो जाए. हां, बरोबर. तसं टाटाने केलंय. टाटा स्वतः कुठचीच गोष्ट म्हणजे रतन टाटा जात नव्हते, पण त्यांनी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज कधीच केला नाही. माझा प्रॉफिट शेअर कमी झाला तरी चालेल म्हणूनच लोक एवढी मागे आहेत. आणि तू म्हणतोस तसं की येस, बी इंडियन बाय इंडियन, अशाच्यात टाटा आहे म्हटलं नक्कीच. पण मग त्यांनी सुरुवातीला त्यांच्यावर खूप टीका पण झाली की ट्रक बनवणारे आहात तुम्ही, कुठे गाड्या बनवायच्या फंदात पडताय, असं ते आपण सगळीकडे. आणि आता सोशल मीडियामुळे तर फारच सगळीकडे वाचायला मिळत आहे. पण ठीक आहे ना, कुठचीही गोष्ट सुरुवात करताना धडपडतच होते ना. लहान मूलसुद्धा चालायला लागतं तेव्हा काय लगेच उठून हुसेन बोल्ट होत नाही ना त्याचं. ते चालतं, पडतं, 4 वेळा धडपडतं, लागतं, खरचटतं, पण मग ते हळूहळू आपलं आपलं तोल सांभाळून चालायला लागतं ना. तसं कुठच्याही गोष्टीत ही नॅचरल प्रोसेस आहे यार. म्हणजे ते झाड असलं काय, लहान मूल असलं काय, किंवा कुठचंही प्रॉडक्ट असलं काय. आत्ताच्या घडीला झालंय कसं, EV ऑप्शन आलाय, हो, पण इन्फ्रास्ट्रक्चर तितकं नाही आहे जसं सुरुवात आहे. त्यामुळे डिझेल गाडी घ्यायची तर प्रॉब्लेम असा आहे की आता BS7 नॉर्म झाल्यावर माहीत नाही अजून काय डिझेलचं चेंजेस येतील. आणि पेट्रोल गाड्या कितीही एफिशियंट असल्या तरी पेट्रोलला ॲव्हरेज नेहमी कमीच असतं ॲज कम्पेअर टू डिझेल किंवा CNG. आणि CNGचा प्रॉब्लेम म्हणजे लांबलचक रांगा, आणि एकदा टाकी फुल केली की 200च्या आसपास गाडी चालते, म्हणजे हायवेला 250. तर मग आता प्रॉब्लेम असा की बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की घ्यायची तर कुठली घ्यायची, सेकंड हँड असो किंवा नवीन असो. माझा गाडीचा वापर किती आणि कसा आहे. ओके. म्हणजे जसं पूर्वी गॅस हा ऑप्शन अवेलेबल नव्हता तेव्हा पेट्रोल आणि डिझेल दोनच प्रकार होते. मग त्याच्यात जास्त युजली डिझेल घ्यायचं, पण मग ते एक डोक्यात होतं नाही यार त्या गाडीला आवाज खूप आहे, इंजिन आवाज करतं, मग ती कम्फर्ट नाही आहे, मग पेट्रोल घेऊया जी सायलेंट आहे. पण मग तसंच होतं की माझा वापर किती आणि कसा आहे. जर का गाडी घेतली तर मोठी ती वर्षाला 20,000 किलोमीटर चालली, हां, तर तशी चालली तर ती गाडी. कारण शेवटी कसं आहे, आज प्रत्येकालाच गाडी घ्यायची तर आहे, इच्छा आहे, गाडी घेतो, पण प्रत्येकाचं लोन आहे गाडीवर. म्हणजे मी असं कॅल्क्युलेशन करतो किंवा मी आज 10 लाखाची गाडी घेतली आहे, मी बेसिक 2 किंवा 3 लाख रुपये मी डाऊन पेमेंट केलं आहे, 7 लाखाचं माझं लोन आहे, 5 वर्ष किंवा 7 वर्षाकरता आहे. तर त्या गाडीची एकीकडे कॉस्ट डेप्रिशिएट होत जाते आणि मी लोनचं व्याज आणि मुद्दल असं सगळं धरून मी जे भरतो आहे ती कॉस्ट माझी खूप वाढत जाते. इकडे मी गाडी विकायला गेलो तर ते कमी होतं आहे. बरोबर. मग त्याच्यापेक्षा मग त्याला उपाय काय, तर मी जेवढी वापरीन तेवढा त्याचा फायदा आहे. कारण नुसतीच ठेवून मग मी म्हटलं तसं मेंटेनन्समध्ये टायरचंच काम निघालं, कुठे काय झालं, बेल्ट तुटला, फॅन बेल्ट जो येतो तो, कारण तो सुद्धा परत रबर आहे, मग तो कुठेतरी तुटतो किंवा कुठेतरी उंदी वायर खातात, गाडी हालत नाही. त्यामुळे मग असं काही झालं की आपण म्हणतो अरे काय उपयोग आहे त्याचा. पण मग हे सगळं करायला जर का तुम्ही गाडी व्यवस्थित वापरलीत, आपल्याकडे आत्ता अशी कंडिशन आहे की बऱ्याच गाड्या फक्त सॅटर्डे संडे बाहेर निघतात. मी मगाशी म्हटलं तसं की पूर्वी गाडी वॉज अ ड्रीम, किंवा नाही माझ्या दारात पण गाडी हवी. म्हणजे जसं माझं घर हवं एक स्वतःचं हक्काचं, माझ्या स्वतःचं हक्काचं विकत घेतलेलं, तसं माझी एक घराखाली गाडी पण असावी. म्हणजे आहेत ते वापरल्या गेल्या पाहिजेत. नुसती मी 4 लोकांसाठी म्हणून गाडी उभी ठेवली आहे तर त्याला अर्थ नाही. 2014 ते 24 खूप एमिशन नॉर्म्स बदललेत. म्हणजे त्याच्या आधी इतके बदलले जात नव्हते, पण ह्या 10 वर्षात जवळपास 3-4 नॉर्म्स त्यांनी अपग्रेड केले. डिझेल बंद होईल 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 आत्ता त्यांनी इनिशियली कमर्शियल व्हेकल्स टार्गेट केलेले आहेत, कारण त्याचा व्हॉल्यूम तेवढा नाही कम्पेअर टू प्रायव्हेट व्हेकल्स. बरोबर. ट्रक्स वगैरे, ट्रक्स बसेस जे आहेत ते, त्याच्यात आता मेट्रो सिटीजमध्ये त्यांनी 8 वर्ष किंवा
10 वर्ष जुन्या गाड्यांना एंट्रीज बंद केली. शेवटी पोल्युशन जे काही व्हायला लागलं ना, आता आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली वृक्षतोड जो प्रकार जो काय भयावह होतोय तो, आणि त्याच्या अगेन्स्ट येणाऱ्या गाड्या पण, म्हणजे झाडं पण तोडतोय आणि गाड्याही वाढत आहेत. त्याप्रमाणे आपण झाडं लावलीच जात नाहीत किंवा जगतही नाही आहेत. डेव्हलपमेंटच्या ह्याच्याखाली आपण झाडं तोडत चाललोय, जंगलं कापत चाललोय. मग ते कुठेतरी कोणीतरी बॅलन्स करून कंट्रोल करायलाच हवं ना. नाही तर मग एखाद दिवस 26 जुलै जर काही निसर्ग स्वतःच त्याचं रूप दाखवतो. बरोबर. हे नॉर्म आणि कसे ठरवले जातात? आत्तापर्यंत असं बघितलं गेलं आहे की पूर्वीपासून आपण युरोपियन स्टँडर्ड्स फॉलो करतोय. त्यामुळे मग ते त्यांच्याकडे, कारण युरोप हे एक खूप नंबर 1 मार्केट आहे वर्ल्डमध्ये ऑटोमोबाईल सेक्टरचं. तर मग त्यांच्याकडे जे काही नॉर्म्स येतात, मग ते नॉर्म्स घेऊन आपण आपल्या जिओग्राफिकल कंडिशन्सप्रमाणे रेफरन्स म्हटल्यासारखं, आणि ॲज इट इज वर्ल्ड जगभरात हे चाललं आहे ना, ओझोन लेवल कमी होती आहे, हे सगळं जे चाललं आहे. मग त्याच्यात प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात त्या परीने काम करत आहे. मग ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काय बाबा, डिझेल व्हेकल जे हायली पोल्युटेड आहेत आणि कार्बन मोनॉक्साईड खूपच विषारी वायू आहे जो जास्त त्याच्यातनं बाहेर पडतो. बरोबर. तर मग पहिले डिझेल व्हेकल बंद करा. पेट्रोल पोल्युशन करतातच, पण ते तेवढं रिस्की नाही जेवढं डिझेलचं आहे. म्हणून त्या गाड्या बंद करायचं चाललं आत्ता. आधी कमर्शियल, कारण ते कसं आहे, त्या गाड्या बंद करायच्या म्हणजे प्रोडक्शनला बंद चालल्याच आहेत, होतच चालल्यात. आता बऱ्याचशा कंपन्यांनी डिझेल गाड्या बंदच केल्या. अगदी जे किंग होते टाटा अँड महिंद्रा, डिझेल इंजिनमध्ये ते किंगच होते डिझेल इंजिन्समध्ये. तर मग त्यांनी गाड्या कुठे आहेत आता मॅक्झिमम पेट्रोल अँड CNG यायला लागल्या. डिझेल गाड्या नाहीच आहेत आता. मारुतीने पण बंदच केल्या डिझेल. मारुती, फॉक्सवॅगन. तर आता डिझेल गाड्यांचा विषय निघालाय तर ऑल टाईम लेजंड डिझेल इंजिन फियाटने जे आणलं, मग ते DDIS म्हणून मारुतीने वापरलं, किंवा क्वाड्राजेट म्हणून टाटाने घेतलं, किंवा फोर्डने पण इव्हन TDCI म्हणून. तर ते त्या डिझेल इंजिनबद्दल थोडंसं एक टेक्निकल स्पेसिफिकेशन, म्हणजे एक फियाट ही कंपनी म्हणजे ते फॉर्म्युला 1मध्ये तर म्हणजे फारच म्हणजे वरचा क्लास, त्या लेवलला शक्यच नाही आहे. मग त्यामुळे त्यांच्याकडे असलेली टेक्नॉलॉजी, जसं तू डिझेल इंजिनचं म्हणतो त्या ह्याच्यातच मग परत तोच विषय येतो की मला डिझेल गाडी काढायचीच आहे. मग मी नवीन माझं डिझेल इंजिन डेव्हलप करणं, त्याच्यासाठी मला खर्च करायचाच आहे. माझी माणसं मी लावणार, त्याच्यावर ते सुपर रिफाईंड करणार, त्याच्यात खूप बेंच ट्रायल घेणार. कुठचं इंजिन असं बनवलं आणि गाडीवर लावलं आणि असं होत नाही. ते इंजिन जेव्हा डिझाईन होतं, कम्प्लीट ॲसेंबल्ड होतं, तेव्हा ती कित्येक तास, कित्येक हजार तास ती इंजिन बेंच टेस्ट केलेली असतात, बेंचवर जागच्या जागी. गाडीचा प्रत्येक पार्ट, म्हणजे गाडीचं इंजिन असेल, गिअरबॉक्स असेल, तुझं पूर्वी जे डिफरन्शियल यायचं मागे रेअर व्हील ड्राईव्हला ते असेल, हे सगळं बेंचवर टेस्ट केलं जातं. कित्येक तास, डे नाईट ती मशीन्स चालू असतात तिथे. मग त्याच्यातनं ते ड्युरेबिलिटी किंवा त्याची एन्ड्युरन्स टेस्ट ज्याला म्हटलं जातं, मग ते तेवढं तास चालल्यावर काय त्याच्यावर इफेक्ट होतोय, मग त्याच्यात मटेरियल फॉल्ट आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या जातात ना, मग ते रिफाईंड येणारच आहे ना. जो माणूस फॉर्म्युला 1च्या गाड्या डिझाईन करतो किंवा बनवतो, म्हणजे त्याच्याकडे तेवढी टेक्नॉलॉजी आहे किंवा तो प्रूव्हन इंजिन्समध्ये मास्टरी आहे त्यांची. मी म्हटलं तसं त्याच्यासाठी हे मी तुला थोडी उदाहरणं देतो आहे की इंजिन काय प्रकाराने चेक केलं जातं. आपण पटकन म्हणतो ह्याचं इंजिन बकवास, याचं ॲव्हरेज देत नाही, असं होत नाही. त्याच्यावर काम करणारे जे लोक आहेत ते खूप हुशार आहेत, ते खूप पुढचा विचार करून करतात. कारण असं नाही ना, मी आज गाडी सोडली, माझी 15 दिवसांनी गाडी परत आली किंवा मला 15 दिवसात प्रॉडक्ट बदललं, एवढं सोपं नाही आहे. कित्येक 100 कोटी रुपये एका प्रॉडक्टवर खर्च केले जातात सगळ्याच दृष्टीने. एक गाडी डिझायनिंगपासून रोडवर येस्तपर्यंत कित्येक 100 कोटी किंवा 1000 कोटी रुपये खर्च केले जातात. तर ते प्रॉडक्ट लगेच मी 15 दिवसात बदलून किंवा गाड्या गेल्यात त्या सगळ्या मागवून घे आणि रिप्लेसमेंट हे नॉट पॉसिबल. जसं तू म्हणतोस की फियाटनी क्वाड्राजेट आणलं, ते DDIS घेतलं, कारण त्या कंपन्यांना परत मी वेगळं R&D करण्यापेक्षा प्रूव्हन इंजिन आहे ना, चला यार तुमची टेक्नॉलॉजी काय कॉस्ट आहे आपण शेअर करू. जसं टोयोटाचं आहे,
मी आता विचारणारच होतो की टोयोटा ही कधी म्हातारी होतच नाही, माणूस कमी वय वाढत जातं. मग ती अक्षरशः असंही म्हणता येईल की ती लिगसी पासून केल्यावर की तुझा इनोव्हा किंवा टोयोटाच्या गाड्या चालू शकतात रादर. अजूनही लोक 10-10, 15-15 वर्ष जुन्या इनोव्हा अरे 24 आता कॉलेज बंद कॉलेज घेत आहेत. हा आहेत, मिळत आहेत किंवा असतील त्या रिस्टोअर करतात, तेवढ्याला खर्च करतात त्या गाड्यांवर. कारण मी तेच सांगतो ना की त्यांची जी काही टेक्नॉलॉजी ते वापरतात ना किंवा ते जे काही मटेरियल म्हणून त्याची कॉस्ट जास्त आहे. बरोबर. आज इनोव्हा तू कोणाशीच कम्पेअर करू शकत नाही. हा म्हणजे फोर्ड दे आर द पायोनियर्स ऑफ ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे पायोनियर फोर्ड आहेत, पण तू टोयोटाची जी टेक्नॉलॉजी आहे ना किंवा ते म्हणून ती रिलायबिलिटी, ड्युरेबिलिटी. एकदा इनोव्हा घेतली की म्हणजे पूर्वी एका मोटरसायकलची ॲड होती ॲव्हरेजच्या बाबतीत, फील इट फॉरगेट इट, हिरो होंडाची होती. अच्छा. जेव्हा हिरो होंडा लॉन्च झाली तेव्हा की एवढ्या आमची गॅरंटी आहे की तुम्ही एकदा टाकी फुल केलीत की भूल जाऊ की पेट्रोल वापरीत डाल नाही, पेट्रोल पंपावर जायचं आहे. आणि प्रत्येकजण त्याच्या क्वालिटीचं गिमिक कधीच सांगत नाही ना, त्याच्या मागे काय आहे, कारण तो त्याचा USP आहे. बरोबर. आज बघ ना, अजून सुद्धा आता नवीन इनोव्हा तू हाय क्रॉस गेलास तर त्याला 4-4, 6-6 महिने वेटिंग आहे. भरपूर वेटिंग आहे. हो. आणि डिमांड काय तर तेवढी आपण म्हणतोय तसं ती क्वालिटीच ते तशी देतात ना की आमच्या प्रॉडक्टमध्ये चूक काढूनच दाखवा. बरं, गाडी घेताना ऑटोमॅटिक घ्यावी का मॅन्युअल घ्यावी? कसं आहे सुमित, त्याच्यात गाडी आपण कुठे वापरतो, माझं रनिंग रोजचं कसं आहे. हां, जर का बंपर टू बंपर ट्रॅफिक आहे जिथे मला डेली कम्यूट करायचं आहे, घर ऑफिस, ऑफिस घर, मीटिंगला जायचं आहे, याला जायचं आहे, जसं आता आपण मुंबईत बघतोय की अगदी बंपर टू बंपर ट्रॅफिक चाललेलं आहे, मग तशा ह्याच्यात असेल तर आता ऑटोमॅटिक घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यात गोष्टी काय आहेत, एकतर म्हणजे मी गाड्या शिकवताना किंवा गाड्यांच्याबद्दल ड्रायव्हिंगच्याबद्दल सांगताना मी जे दरवेळेला सांगतो की वाढणारं वय आणि त्याच्या कित्येक पटीत वाढणारं ट्रॅफिक हे कोणी थांबवू शकत नाही आहे. बरोबर आहे. बरं, त्याच्यात मी जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा माझ्या डोक्यात विवंचना एवढ्या काही असतात. कम्यूट करतो मी, घरातनं ऑफिसला जातो किंवा ऑफिसवरनं घरी येतो तेव्हा मी रिलॅक्स नसतोच. मग तशा ह्याच्यात चालवताना मला जर का ती ऑटोमॅटिक गाडी असेल तर येस डेफिनेटली मी बऱ्यापैकी कम्फर्ट झोनमध्ये होतो, कारण मला क्लच ऑपरेट नाही करायचं आहे. मला सारखे गिअर नाही बदलायचे, म्हणजे माझा वेअर अँड टेअर पण कमी होणार, कारण माझा क्लचवर पायच राहणार नाही आहे. जो अगदी बंपर टू बंपर ट्रॅफिक ज्याला म्हणतोय मी तसा जर का ह्याच्यात चालवायचे तर मला ऑटोमॅटिक असेल तर नक्कीच सोयीस्कर आहे. मला फक्त उजवा पायानेच ऑपरेट करायचं आहे, ब्रेक दाबून ठेवायचा आहे, स्लो मुव्हिंग ट्रॅफिक चालू व्हायला हरका ब्रेक सोडला, गाडी माझी हळूहळू मूव्ह व्हायला लागली. मग पूर्वी तर असं होतं की बापरे ह्याच्याकडे ऑटोमॅटिक गाडी म्हणजे खूप श्रीमंत आहे, का तर ती ॲव्हरेजच देत नाही. मग त्याच्यापेक्षा मॅन्युअल बरी, कारण तेव्हा ट्रॅफिक पण कमी होता. पण आताच्या कंडिशनला असं झालं आहे की ऑप्शन ऑटोमॅटिक ह्या नुसत्या एका ह्याच्यात सुद्धा तुला 4-5 ऑप्शन अवेलेबल आहेत. गाडी मॅन्युअल गिअर टाकायचे पण क्लच नाही आहे, क्लच पॅडल तुला दाबायचं नाही आहे, म्हणजे ती ऑटोमॅटिकच झाली. बरोबर. पण मग तशी गाडी असेल तर त्याची दोन्ही मजा घेता येते, मॅन्युअलची पण, गिअर टाकल्याचं पण समाधान, फन टू ड्राईव्ह. हां, फन टू ड्राईव्ह, गिअर टाकल्याचं पण समाधान आणि क्लच न दाबल्याचं पण सुख. हां, मला क्लच नाही दाबायला लागला आहे. किंवा एक आहे जी बाबा तुझी AMT ज्याला म्हटलं जातं, ऑटो मॅन्युअल ट्रान्समिशन, त्याच्यात तुला सेमच आहे, तू फक्त ॲक्सिलेटर देत जा, गिअर बॉक्स तोच मॅन्युअलचा आहे, फक्त त्याला काही ॲक्च्युएटर्स दिलेत, तो गाडीचा स्पीड जसा वाढत जाईल त्याप्रमाणे तो सेन्स करून गिअर शिफ्ट करत जातो. ओके. म्हणजे हे पहिलं जे मी म्हटलं की क्लचलेस ड्राईव्ह ते IMT झालं, इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन झालं. एक आहे ते AMT आहे, ऑटोमेटेड मॅन्युअल. हां, ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन. मग CVT आहे, DCT आहे, असे वेगवेगळे प्रकार, प्रत्येक परत तोच विषय आहे की माझ्या गाडीत मी काहीतरी वेगळं दिलं तरच मी गाडी विकू शकणार आहे ना. किंवा आता CVT जे आहे, जे आपल्याकडे ॲक्टिवा आणि ह्याला पण वापरलं जातं, बरोबर, टू व्हीलरला पण वापरलं जातं, जे आपण म्हणतो गिअरलेस गाड्या आहेत, तर गिअरलेस गाड्या नाही आहेत, त्या गिअर आहेत, फक्त तुला गिअर टाकायला लागत नाही. ते CVT ट्रान्समिशन आहे, ते बेल्ट ड्रिव्हन आहे, तू जसा स्पीड वाढवशील तसं ते गिअर शिफ्टिंग आणि हे होत राहतं.
म्हणजे पूर्वी बजाजची स्कूटर होती ज्याला गिअर टाकायला लागायचे, मग ती कायनेटिक वॉज द फर्स्ट गिअरलेस व्हेकल आपल्याकडे. कारण लुना होती पण ती लुना पळायची नाही ना, दॅट वॉज मोपेड. बरोबर. 100cc मध्ये कायनेटिक वॉज द फर्स्ट व्हेकल गिअरलेस. मग तशा कारमध्ये पण ते प्रकार अवेलेबल आहेत. बरं, आता तुम्ही बाईकचा विषय काढला तर आता मला जरा बाईकबद्दल, म्हणजे एकूणच एनफिल्डचं भारतात येणं, एस्टॅब्लिश होणं, थोडा डाऊनफॉल झाला, परत आता एनफिल्ड रिकवर करते वेगवेगळे मॉडेल्स आणून. एनफिल्डचा डाऊनफॉल झाला म्हणजे तू अगदी तुने अभी मेरे दिल को ही छू लिया असं झालं. कारण आय एम हार्डकोर एनफिल्ड फॅन. तर तशा ह्याच्यात एनफिल्ड मुळातच गाडी ही दमदार आणि अशी एक ती, म्हणजे त्याची ना त्या गाडीची एक इमेजच अशी आली होती की पोलिसनी वापरायची गाडी. तो युनिफॉर्म, त्याचा तो दरारा, मग त्याला ती गाडी कुठची तर ती एनफिल्डच पाहिजे. आणि मग तेव्हा ती बाबा युनिफॉर्म घालणारा माणूस म्हणजे त्याची तब्येत पण अशी एकदम रावडी राठोड सॉर्ट ऑफ. तर मग त्यांचं चालू होतं. पण मग नंतर जशा जॅपनीज व्हेकल्स मी म्हटलं तसं मारुती जशी आली, जसं आपल्याकडे आपण मार्केट ओपन केलं, मारुती 82-83ला आली, त्याच्याबरोबर जॅपनीज बाईक्स पण खूप आल्या. नाही तर पूर्वी आपल्याकडे म्हणजे फक्त बजाज आणि बजाज. कुठच्याही घरात जा तुला बजाजची स्कूटर दिसणारच आहे. बरोबर. म्हणजे त्याच्यावर लॅमरेटा होत्या, SD होती, जावा होत्या. पण मला माझे वडील सांगायचे की त्यावेळेला बजाजच्या स्कूटरला सुद्धा 10,000 रुपये किंवा 5,000 रुपये ऑन होता, वेटिंग होतं. आणि जी आज एखाद्याकडे गाडी असेल तर ती विंटेज झालेली गाडी भंगारवाला 2,000 सुद्धा देत नाही, अशी कंडिशन झालेली आहे. तर मग ते जे रेव्होल्युशन आलं, ज्याच्यात होंडा आणि हिरो आपल्याकडे कोलॅबरेशनमध्ये आली, जी हिरो होंडा आली. एस्कॉर्ट जी कंपनी आहे त्यांनी यामावर टायअप केलं, यामा आली. TVS जी एक कंपनी आहे साऊथची, TV सुंदरम, त्यांनी सुझुकीबरोबर कोलॅबरेशन केलं, TVS सुझुकी आली. मग अशा गाड्या येत गेल्या. मग त्यावेळेला त्या गाड्या ॲव्हरेज देणाऱ्या, लाईट वेट, इझी टू ड्राईव्ह, वजनाला हलक्या, म्हणजे अगदी फारच हलक्या. मग त्याच्यात अचानक RX सारख्या गाडीने तर एकदमच बूम केला. बापरे, ती चालवायला जी काही मजा होती तशी त्यांनी त्याच्याच बरोबर कॉम्पिटिशनमध्ये 350cc RD पण आणली होती. पण ती आपल्याकडच्या लोकांना ते झेपलत नाही प्रकरण. हा, म्हणजे ती जरा आतीच पॉवरफुल होती. डेथ बाईक. हां, डेथ बाईकच त्याला म्हणायचं. म्हणजे असंही झालं होतं की आपल्याकडे त्यातल्या काही गाड्या पोलिसांसाठी पण दिल्या होत्या, पायलटिंग कार्स म्हणून. म्हणजे VVIP जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या जो कॉन्वॉयला पुढे बायकर पायलट्स असतात, तशा पण त्याच्यात पोलिसांनी घेतल्या होत्या. पण त्याच्यात काही मिसहॅप झाले, ते कंट्रोल, तो अंदाजच येईना त्या गाडीच्या स्पीडचा, पिकअपचा. त्याच्यात मग काही ॲक्सिडेंट्स मेजर झाले, म्हणून मग ते प्रोडक्शन थांबवलं गेलं. मग नंतर काय एकदम झालं, कारण एनफिल्डचं मग तो पण असं आलं की मायलेज कमी देते, गाडी खूपच जड आहे. म्हणून तू म्हणालास तसा तो मध्ये तो एक काळ होता जो डाऊनफॉल झाला. पण त्याच्यानंतर मग ती जी काही राखेतनं उभारी घेतल्यावर की ती जी वरती आली ना, ती आज म्हणजे हायेस्ट शेअर असलेली मार्केट, म्हणजे व्हेकल सेल वाईज जेवढ्या आज तुला बुलेट जास्त दिसतात. परत दर चौथी बाईक ऑलमोस्ट बुलेट असते. मग त्यांनी तो विचार केला, अरे नाही यार, आपल्याला मार्केटमध्ये राहायचं आहे तर आपल्याला मार्केट बरोबर चालायला लागेल. आज तर बघतोस तू केवढ्या तरी बुलेटमध्ये व्हेरियंट्स पण अवेलेबल आहेत तुला. जी फक्त बुलेट ही 350cc इनिशियल अवेलेबल होती, रॉयल एनफिल्ड जी होती मेड इन इंग्लंड, ती आता तुझ्याकडे 650 पर्यंत अवेलेबल झालेली आहे. आम्ही जेव्हा लायसन काढत होतो तेव्हा मी म्हणून म्हटलं ना की RX पहिलं या स्पीडी स्टाईलमध्ये अशी झामझूम करायला ती गाडी, ॲव्हरेजवाली हवी असेल तर हिरो होंडा, मग त्याच्यामधला म्हणजे प्रकार TVS. लॉंग राईडला आपण जातो बाईक घेऊन किंवा कार घेऊन, तर त्यावेळी काय बेसिकली हे करा. आता तुम्ही बऱ्याच लॉंग राईड्स केल्या आहेत. लॉंग डिस्टन्सला निघताना किंवा गाडी मी जर का ठेवतोय तर माझ्या गाडीत कमीत कमी हाफ टँक पेट्रोल पाहिजे, फ्युएल पाहिजे. कुठचीही गाडी चालवत असेल, ती 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल, साधारणतः दर 2 तासांनी एक ब्रेक घ्यावा.
आता त्याच्यात असं आहे, तू कॉन्स्टंट 80च्या स्पीडला जर का चालवू शकलास, सब्जेक्ट टू ट्रॅफिक कंडिशन, रोड कंडिशन सगळं, पण जर का तू 80च्या स्पीडला कंटिन्युअस चालवत राहिलास तर तुझा ॲव्हरेज स्पीड जो आहे तो 60चा पडतो. एका तासात तू 60 किलोमीटर कव्हर करतो, म्हणजे 2 तासांनी म्हणजे साधारण 120 किलोमीटर तुझं ड्रायव्हिंग होतं. बरोबर. त्यामुळे ते तसं करताना 2 तासांनी एक ब्रेक घ्यावा, तो जो बॉडीलाही गरजेचा आहे. लॉंग रन करताना कंपल्सरी जॅकेट, हेल्मेट, शूज हे वापरलंच जावं. अगदी तू नी गार्ड, एल्बो गार्ड सगळं वापर, कधी सेफ चांगलंच आहे, पण ॲटलिस्ट बेअर मिनिमम जॅकेट आणि अँकलेट शूज हे ऑफ बॅलन्स झाली, पाय टेकला तर नुसते साधे स्पोर्ट्स शूज असतील तर अँकल इंजुरी होऊ शकते. तर अँकलेट शूज असतील तर ती इंजुरीचे चान्सेस कमी होतात, कारण तुला सपोर्ट येतो अँकलेटला. तसं जॅकेट एवढंच करता कळायला हवं की विदाऊट जॅकेट टू व्हीलर जर का चालवलीस तर हाफ शर्ट असेल तर तू जेव्हा स्पीडला जातोस तेव्हा तुझं बॉडी पोरस आहे, आपली घाम येतो आपल्याला, तेव्हा वॉटर, पाणी जे शरीरात आहे ना, ती डिहायड्रेट होते बॉडी जास्त. टू व्हीलर चालवताना किंवा 4 व्हीलर चालवताना 2 तासानंतर एक 10 मिनिटाचा ब्रेक. कंटिन्युअस तू एकसारखं सरळ बघत राहिल्यामुळे आपसुक तुला थकवा जाणवायला लागतो. रोड हिप्नोसिस. रोड हिप्नोसिस. तर ते त्यामुळे होणारं पुढचं नुकसान म्हणजे कुठच्याही प्रकारचा होणारा अपघात. यातनं जर काय करत असेल तर 2 तासानंतर एक 10 मिनिटाचा ब्रेक घ्यावा, गाडीवरनं उतरावं किंवा कारमधनं उतरावं, का तर थोडी फ्लेक्झिबिलिटी बॉडीला राहावी म्हणून. बरोबर. तुम्ही आज इथे आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात, खूप इंटरेस्टिंग माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. नाही, मला इथे बोलवलं आणि माझ्या विषयातल्या मला बऱ्याच गोष्टी सांगता आल्या ज्या बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, पॉडकास्टचा डबोला या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.